नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आपण आज पाहणार आहोत सप्तहिंद केसरी विठ्ठल नाना ड्रायव्हर यांची संघर्ष कथा. विठ्ठल नानांचं मूळ गाव बुध, तालुका खटाव, जिल्हा सातारा. त्यांचं संपूर्ण नाव विठ्ठल पांडुरंग चव्हाण. त्यांच्या वडिलांना म्हणजे पांडुरंग चव्हाण यांनाच पूर्वीपासून बैलगाडा शर्यतीचा आवड होती व त्यांच्याबरोबर हे जात असताना, विठ्ठल नाना लहानपणी जात असताना अड्ड्यावरती ते पाहायचे बैल कशी पळतात, ड्रायव्हर कसे चालवतात. त्यातून त्यांना हळूहळू त्याचा नाद लागला व त्यांचा पहिला गुरु भिक्या मामा हे त्याच्याबरोबर जाऊन बघू लागले ड्रायव्हर कशी गाडी चालवतात, काय करतात. आणि वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी बैलगाडा शर्यतीचा कासरा हातात धरला. त्यानंतर आदत आणि बैलगाडा शर्यत याच्यामध्ये त्यांनी छोटी छोटी मैदानं या ठिकाणी करायला सुरुवात केली व त्यांना एकदम मुंबईला नेण्यात आलं होतं बिनजोडसाठी भगत शेठ यांनी. परंतु काही कारणास्तव त्यांचं ती कॅन्सल झाल्यामुळं त्यांची बैल, तर त्यांना गौरव शेठ यांनी या ठिकाणी बिनजोडसाठी ड्रायव्हर बनवून घेतलं आणि त्यांनी त्या गाडीचा पहिला क्रमांक मारला व तिथून खरी सुरू झाली त्यांच्या आयुष्याची कथा. त्यानंतर कैलासवासी पंढरीशेठ फडके यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून विठ्ठल नानाला बोलून घेऊन त्या ठिकाणी त्यांचा वजीर आणि निशान ही जोडी त्यांनी भरपूर काही मैदानं मारली. आणि त्यानंतर त्यांनी सर्वात महाराष्ट्रातलं 1 नंबरचं मैदान पुसेगाव, त्या ठिकाणी त्यांनी सचिन शेठ यांच्या बैलावरती पहिलं हिंद केसरी मैदान मारलं. आणि त्यानंतर मात्र त्यांचा या ठिकाणी जय जयकारच चालू झाला. व त्याच्यानंतर ते संपर्कात आले बकासूर, आपला मुळशीचा बकासूर मोहिल शेठ धुमाळ यांचा. तुम्हाला दाखवतो मी मोहिल शेठ धुमाळ. हे आहेत आपले बकासूरचे मालक मोहिल शेठ धुमाळ आणि गळ्यामध्ये पंचा असणारे आपले विठ्ठल नाना ड्रायव्हर. या बकासूरची गाडी ज्यावेळी चालत होती त्यावेळी विठ्ठल नाना ते बकासूरचं सगळं पाहायचे, त्याचा पायरा वगैरे, आणि ते शर्यतीला पळायचे. त्याच काळात त्यांच्या सान्निध्यात आले आपल्या निंबूजचे कैलासवासी निंबाळकर सर. ते या ठिकाणी नवीनच होते या क्षेत्रात, ते फक्त शर्यत पाहायला जायचे. त्या ठिकाणातून त्यांची विठ्ठल नानांची ओळख झाली, फोन, चर्चा, हळूहळू हळूहळू त्यांचं या ठिकाणी त्यांची ओळख होत गेली. त्यानंतर सरांना या स्पर्धेचं खूप आकर्षण वाटू लागलं. एकदा सासवडच्या मैदानामध्ये सरांचे 30,000 रुपये हरवले होते व ते सापडले विठ्ठल नानाला. विठ्ठल नानाने ते परत आणून दिले. त्यावेळी सरांना त्यांचा स्वभाव आणखीन आवडला. आणि त्या ठिकाणी अशी एक घटना घडली होती की त्या ठिकाणी पाऊस भरपूर आलेला होता व सर्व गाड्या मालक आपल्या 4 चाकी गाड्या घेऊन सगळे गेले होते. आणि हे विठ्ठल नाना आपली चप्पल हातात घेऊन चिखल तुडवत 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 येत होते. त्यावेळी सरांनी या ठिकाणी निर्णय घेतला की आपण या विठ्ठल नानाला एक गाडी गिफ्ट करायची. आणि मित्रांनो, त्यांनी जवळजवळ 14-15 लाखाची इट्रिगा गाडी त्यांनी विठ्ठल नाना यांना भेट दिली. मित्रांनो, सर्वांकडे भरपूर पैसे असतात पण देणाऱ्याला सुद्धा देण्याची ताकद लागते मित्रांनो. आणि सरांनी त्यांना पहिली गाडी इट्रिगा घेऊन दिली या ठिकाणी. आणि त्या ठिकाणाहून सुरू झाला मग सर्जाचा सफर. आणि त्याच पूर्वी थोडंसं जर तुम्हाला आधी सांगायचं म्हटलं, आता बैलगाडा शर्यत चालू झालेली 1-1.5-2 वर्ष झालेली आहेत. त्याच्या अगोदर ज्यावेळेस बैलगाडा शर्यतीवरती बंदी आणली होती त्यावेळेस विठ्ठल नाना विहिरीवर काम करायचे, शेतात जाऊन मोलमजुरीचं काम करायचं. एक त्यांचं छोटंसं कुटुंब दाखवतो मी तुम्हाला. हे पहा, त्यांचे वडील, त्यांची आई, त्यांची पत्नी, या ठिकाणी त्यांचा असा एक छोटासा परिवार. त्या काळात ते आपले मोलमजुरी करून या ठिकाणी उपजीविका करत होते. परंतु ज्यावेळी पुन्हा एकदा बैलगाडा क्षेत्र सुरू झालं आणि जसे निंबाळकर सर आणि हे या क्षेत्रात आले तेव्हा सर्जा, सुंदर, बकासूर, सर्जा
महाराष्ट्राची अनेक हिंद केसरी मैदानं मारली, म्हणजे मोजता येणार नाही एवढी हिंद केसरी मैदानं मारली. आणि त्या ठिकाणी विठ्ठल नानाला या सप्तम हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना म्हणून पुरस्कारही त्यांना मिळाला. मित्रांनो, आत्ताच झालेल्या कदमवाडीमध्ये मैदानात जी हिंद केसरीचा मान मिळाला, पहिलं बक्षीस जे त्यांनी केलं त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा बक्षीस 1,00,000 रुपये आलं होतं. जे शर्यतीवरती 1,11,000 बक्षीस होतं, त्यांना सुद्धा त्यांच्या चाहत्या फॅन्स वर्गाने ऑनलाईन 1,00,000 रुपयापर्यंत पारितोषिकही या ठिकाणी मिळालं होतं त्यांना. नंतर त्यांच्यावर गाणी तयार होऊ लागली, मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, बादशाह विठ्ठल ड्रायव्हर, अशी बरीच गाणी त्यांच्यावरती तयार झालेली. आणि आत्ता सध्या मित्रांनो, ते आपले स्वर्गीय निंबाळकर सर यांचा सर्जा या ठिकाणी ते पूर्ण सांभाळायचं काम करतात. अंकिताताईंना या ठिकाणी साथ देतात आणि अंकुरन अंकिता निंबाळकर या नावाने ते आपली या ठिकाणी गाडी चालवतात. या ठिकाणी अशी एक विठ्ठल नानांची संघर्ष कथा होती. खूप गरीब कुटुंबातला मुलगा, पण संघर्षाने आज त्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रात झळकतं मित्रांनो. तर अशा या बैलगाडी शर्यतीच्या ड्रायव्हरला मानाचा मुजरा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.